दगडूशेठ बेनके, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, ॲडव्होकेट संजयराव काळे, गणपतराव फुलोडे, पांडुरंगराव पवार, उज्ज्वलाताई शेवाळे, पुष्पाताई बुट्टे पाटील, पूजाताई बुट्टे पाटील, विनायक तांबे, सुप्रिया लेंडे, पापाशेठ खोत, देवराम लांडे, माझ्या जुन्नर शहरामध्ये आणि जुन्नरच्या ग्रामीण भागामध्ये काम करत असणारे सर्वच वडीलधारी नेते मंडळी, तरुण सहकारी मित्र आणि जमलेल्या माझ्या बंधू मित्रांनो, उद्याच्या काळामध्ये खर तर आपल्या 288 विधानसभा 288 नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीला 2 तारखेला मतदान होणार आहे। आज आपल्या सगळ्यांच्या पाहण्यात, वाचण्यात, ऐकण्यात आलं असेल की आज सुप्रीम कोर्टाने ह्याच्याबद्दलचा निर्णय दिलेला आहे। मी सुरुवातीलाच पुण्यातलं एक ऐतिहासिक शहर म्हणून माझ्या जुन्नरची ओळख उभ्या महाराष्ट्राला आहे। लेण्याद्री असेल, ओझर असेल, अष्टविनायकाची मंदिरं इथली किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान हा आपला शिवनेरी किल्ला, आपल्या सर्वांना ह्या सर्व गोष्टीचा अभिमान आहे आणि हे शहराच्या जवळच या तालुक्यातच ही सगळी महत्वाची ठिकाण आहे। अशा ऐतिहासिक शहरांमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जुन्नर नगर परिषदेच्या 2025च्या निवडणुकीच्या निमित्तानं मी आपल्याशी संवाद साधण्याच्या करता, आपल्याशी हितगुज करण्याकरता या सभेला आलेलो आहे। खरं तर मी ताबडतोब माईक हातात घेतला कारण मला इथनं कोपरगावला जायचंय। कोपरगावला सभा उरकून शिर्डीला अंधार पडायच्या आत जायचंय कारण नंतर माझ्या रायगड जिल्ह्यात कर्जत आणि खोपोलीला सभा आहे। माझी जुन्नरकरांना हात जोडून विनंती आहे, माझ्या लाडक्या बहिणींना हात जोडून विनंती आहे की माझ्या नंतर शिवाजीराव आढळराव पाटील, आमचे दिलीपराव वळसे पाटील, अतुल बेनके यांचे सगळ्यांचे विचार आपण ऐका। मित्रांनो, 5 वर्षाच्या करता या महत्वाची सूत्र कोणाच्या हातामध्ये द्यायची हा निर्णय घेत असताना आम्ही डिप्लोमा झालेल्या आमची भगिनी स्नेहल निलेश खोत हिला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिलेली आहे। हे शहर कॉस्मोपॉलिटन शहर आहे। त्याच्यात माझा अल्पसंख्याक समाज आहे, माझा बहुजन समाज आहे, माझा इतर मागासवर्गीय समाज आहे, माझा मागासवर्गीय समाज आहे, माझा आदिवासी समाज काही आहे। असे वेगवेगळे समाज वर्षानुवर्ष म्हणजे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून त्यांनी जसं सर्व 18 पगड जाती 12 बलुतेदारांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, रयतेचं राज्य केलं। आम्ही देखील महाराष्ट्रामध्ये फिरत असताना नेहमी सांगतो की आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे चाललेलो आहे। मित्रांनो, आज खरं तर मला आपल्याला सगळ्यांना सांगायचंय की आपले महात्मा ज्योतिराव फुले यांचा आज स्मृती दिन आहे। सामाजिक क्रांतीचे एक अग्रणी म्हणून त्यांची ओळख आहे। त्यांनी आणि सावित्रीबाई फुलेंनी त्या काळामध्ये मुलींच्या करता शाळा काढल्या, बहुजनांच्या करता शिक्षणाची कवाड खऱ्या अर्थाने उघडण्याचं काम त्यांनी त्या काळामध्ये केलं आणि त्याच्यामध्ये राजर्षी शाहू महाराज असतील, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, त्यांनी पण त्याच विचारांनी तुमच्या माझ्या राज्याला पुढे नेण्याचा प्रयत्न केला। आज आता प्रत्येक ठिकाणी शिक्षण उपलब्ध झालेले आहे। त्याचं एकमेव कारण की याला हे सगळे मान्यवर जबाबदार आहेत, हे सगळे महाविभूती जबाबदार आहेत। मी त्या निमित्तानं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, त्याचबरोबर घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचबरोबर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, अण्णाभाऊ साठे, मौलाना आझाद या सगळ्या महापुरुषांना, तसंच राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, रमाई माता, सावित्रीबाई फुले या सगळ्या आमच्या महान विभूतींना विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो। इकडच्या परिसरामध्ये आल्यानंतर ज्यांच्या बरोबर अनेक वर्ष मी विधिमंडळामध्ये काम केलं, दिलीपराव वळसे पाटील साहेबांनी काम केलं, त्या वल्लभशेठ बेनकेंचं देखील स्मरण करतो, त्यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। मित्रांनो, एकंदरीतच आपण सगळेजण बघितलं तर तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकीचा माहोल आहे।
आता आपण अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेलो आहे. आजच निकाल लागलेला आहे. 2 तारखेला मतदान होणार आहे. बाकीचा काहीतरी निर्णय जानेवारीमध्ये त्याची तारीख सुप्रीम कोर्टाने ठेवलेली आहे. त्याबद्दल त्यांचा तो अधिकार आहे. त्याबद्दल आपण काही बोलणं उचित ठरणार नाही. पण ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भातला आरक्षण 50% पुढे जाऊन द्यायचं का नाही जाऊन द्यायचं याबद्दलचा तो विषय आहे. एक तर 9 वर्ष झाली. 2017ला निवडणुका झाल्या. आता जानेवारीमध्ये 2026 लागणार आहे. 9 वर्ष कार्यकर्त्यांना संधी मिळाली नाही. 5 वर्ष संपल्यानंतर जवळपास 5 वर्ष मिळाली असती. शेवटी कार्यकर्त्याला वाटतं ना, कोण आमदार होतं, खासदार होतं, मंत्री होतं, उपमुख्यमंत्री होतं, मुख्यमंत्री होतं, राज्यमंत्री होतं, अनेक पदं भूषवतात. पण आम्हाला त्या पदावर बसवण्याचं काम जो आमचा हाडाचा कार्यकर्ता करतो तो वेगवेगळ्या राजकीय पक्षाचा असेल, पण त्यालाही वाटतं की मी जुन्नर नगरपालिकेमध्ये ह्या प्रभागात काम करावं, ह्या नगरीचं नेतृत्व करावं, जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये या गटाचं मी प्रतिनिधित्व करावं, महानगरपालिकेमध्ये मला कामांची संधी मिळावी असं साहजिकच माझ्या लाडक्या बहिणींना पण वाटतं, माझ्या तरुणांना पण वाटतं. कारण आम्ही पण तरुण वयामध्ये, मी असेल, दिलीपराव असतील, शिवाजीराव डोळा असतील, गणपतराव फुलोडे असतील, संजयराव काळे असतील, अतुल बेनके असतील, त्याच्यामध्ये पांडुरंग पवार असतील, किती जणांची नावं घेऊ, सगळे जणांना आम्हाला तरुणपणी संधी मिळाली आणि त्या संधीतनं आम्ही लोकांचे प्रश्न सोडवायला सुरुवात केली. खरं तर एका गोष्टीची मला खंत आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महायुती सरकारचा जवळपास 48 जागांच्या मध्ये फक्त 17 जागा निवडून आला, 31 जागेमध्ये पराभव झाला. त्याला काही कारण आहे. आम्ही त्याच्या खोलामध्ये गेलो किंवा का असं झालं तर त्या काळामध्ये अबकी बार 400 पार आणि नेमका फेक निगेटिव्ह सेट केला. अरे 400 पार कशाला पाहिजे, संविधान बदलायचं आहे, आरक्षण काढायचं आहे आणि नेमकं त्या गोष्टीला माझा मागासवर्गीय समाजाला ते खरं वाटायला लागलं. माझ्या आदिवासी समाजालाही वाटायला लागलं की खरंच आरक्षण काढल्यानंतर आपल्या पोराबाळांचं काय होणार, आपल्या आरक्षणाचं काय होणार, तेच आमच्या मागासवर्गीयांना वाटायला लागलं. अल्पसंख्याक समाज हा देखील त्याच्यातनं भयभीत झाला होता आणि त्याचा जबरदस्त फटका आम्हाला बसला. त्याची आम्ही किंमत मोजली. परंतु जनता जनार्दन सर्वस्व आहे, तो तुमचा अधिकार आहे. विनंती करण्याचा अधिकार माझा आहे, समजून सांगण्याचा अधिकार माझा आहे. तो संविधानाने घटनेने मला दिला आणि तुम्हालाही कुणाचं ऐकायचं कुणाचं ऐकायचं नाही, तो अधिकार तुमच्या सर्वविवेक बुद्धीला स्मरून तुम्हाला दिलेला आहे आणि त्याच्यात हे सगळं घडत असतं. तो निकाल लागल्यानंतर आम्ही खचलो नाही, आम्ही नवमेत झालो नाही. आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या विचार केला, योजना आल्या, त्याच्यामध्ये 3, 5, 7.5 माझ्या बळीराजाला, माझ्या शेतकऱ्याला लाखाचा पोशिंदा जो भाजी पिकवतो, फळं पिकवतो, धान्य पिकवतो, संपूर्ण राज्याला देशाला या सगळ्या धान्य देण्याचं काम करतो, भाजीपाला देण्याचं काम करतो, फळं देण्याचं काम करतो, ह्या पण आपण त्या बाबतीमध्ये सहकार्य केलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही 3, 5, 7.5 हॉर्सपावरच्या मोटार ही वीज माफी करून टाकली. मागणी केली होती, तुम्हाला आठवत असेल. सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना मी दिलीपराव त्या मंत्रिमंडळामध्ये होतो. त्यावेळेस पण निवडणुकीच्या तोंडावर शून्याची बिलं तुम्हाला दिली. परंतु नंतर निकाल लागल्यानंतर विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले आणि ते म्हणले आपल्याला परवडणार नाही आणि त्याच्यात पुन्हा बिलं द्यायला सुरुवात केली. हा काळ 2003-04चा मी सांगतो. त्याच्यानंतर आता आम्ही दिलं. आता दरवर्षी जुन्नरकरांनो, माझ्या बांधवांनो, माझ्या लाडक्या बहिणींनो, आम्ही 25,000 कोटी रुपये राज्य सरकारच्या तिजोरीतनं महावितरणला देतो तुमचं लाईट बिल मोफत करण्याकरता. मुक्त म्हणजे ते गप्पा बसत नाही, ते बिल घेतात, फक्त सरकारच्या तिजोरीतनं बिल जातं. माझ्या लाडक्या बहिणींना समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी पण नेहमी त्यांच्या स्वराज्य निर्मिती झाल्यानंतर महिलांना एक आदराचं स्थान मिळवून दिलं. हे इतिहासामध्ये नोंद आहे, हेही आपल्याला माहिती आहे. आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये देखील
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्याबद्दलची भूमिका घेतली. मी दिलीपराव, जयंत पाटील, आर पाटील आपण सभागृहामध्ये 3:30 वाजेपर्यंत, रात्री पहाटे 3:30 वाजेपर्यंत जागलो. साहेबांनी सांगितलं वरच्या बंडेवर अजिबात तुम्ही आणायचं नाही, मला बाकीचं माहित नाही, बिल पास झालं पाहिजे. मला वाटतं 91ची गोष्ट असेल. आम्ही पहिल्यांदाच आमदार झालो होतो. साहजिकच आमच्यात उत्साह होता, जोश होता, काही करून दाखवण्याची ताकद होती. आता पण आहे, काळजी करू नका. पण अशा पद्धतीनं आम्ही नवखे होतो. आता आम्ही अनुभवी झालेलो. अनेक वर्ष आम्ही काम केलंय, प्रशासन चालवलंय, लोकांचे प्रश्न कसे सोडवायचे. आताच मला अतुलने एका ठिकाणी काही जणांची सल्ला मसलत केली. मी सांगितलं की आता आचारसंहितेचा भंग करणार नाही, पण शिवाजीराव पाटील, दिलीप वळसे पाटील, अजित पवार, अतुल बेनके आम्ही सगळेजण बसू. मी प्रश्न समजून घेतला. त्या प्रश्नाच्या संदर्भात कसा मार्ग काढायचा ते मला समजतंय. कारण आज राज्याचा कारभार आम्ही हाकतोय आणि त्या गरीबाला पण त्याचं हक्काचं घर मिळालं पाहिजे, तो त्याचा अधिकार आहे. तशा पद्धतीनं पंतप्रधानांनी पंतप्रधान आवास योजना लागू केलेली. मुख्यमंत्री त्याच्यामध्ये योजना जी आमची आहे त्याच्यातनं पण आम्ही निधी देतो. इथं महाराष्ट्र चेअरमन बसलेले शिवाजीराव पाटील, त्यांनी पण अनेक भागामध्ये तशा प्रकारच्या बेघर लोकांना योजना राबवत आहे. मंचरमध्ये 4 एकर जागा घेतली, मला वाटतं शिरूरमध्ये देखील घेतली, पुणे शहरामध्ये मुळशीला घेतली, अनेक भागामध्ये माझ्या बारामतीमध्ये घेतली, अशा अनेक भागात घेतल्या. का तर जसं आमची काहींची ऐपत आहे आमचं घर बांधायची, तसं दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी ज्यांची चूल पेटती अशा लोकांना एवढं मोठं घर बांधणं हे जिकिरीचं पडतं. त्याकरता ती योजना आणली. माडाच्या हजारो घरांची स्कीम मुंबईमध्ये चालू आहे, पुण्यामध्ये चालू आहे, नाशिकमध्ये चालू आहे, संभाजीनगरमध्ये चालू आहे, नागपूरमध्ये चालू आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या शहरांच्या मध्ये चाललेली आहे. तीच आपण ग्रामीण भागामध्ये देखील आणतो. तुमच्या माझ्या जुन्नर शहराला पण एक शहर म्हणून आपली ओळख त्या ठिकाणी झालेली आहे. आणि म्हणून मित्रांनो, या सगळ्याच्या बाबतीमध्ये मी आपल्याला त्याच्यातनं काही का होईना सकारात्मक मार्ग काढून त्या ठिकाणी देईल याबद्दलची ग्वाही देखील या जाहीर सभेच्या निमित्तानं मी आपल्या सर्व सहकारी मित्रांना देतो. मित्रांनो, एकंदरीतच या निवडणुकीच्या निमित्तानं ज्यावेळेस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मी जात असतो त्यावेळेस मी तिथं सांगतो की बाबांनो, मी महायुतीचा घटक असलो, मी एनडीएचा घटक असलो किंवा आमचा घड्याळ किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असला तरी आम्ही शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे चाललो. त्या पद्धतीच्या योजना माझ्या अल्पसंख्याक समाजाच्या करता अशी संस्था नव्हती. आम्ही त्यांच्याकरता आता मार्टी संस्था काढलेली, त्याला आम्ही पाठबळ देतोय, त्याला आम्ही सहकार्य करतोय. जसं माझ्या मागासवर्गीयांच्या करता बार्टी काढली, जसं आमच्या काही वर्गाच्या करता अमृत काढली, सर्वसाधारण वर्गाच्या करता सारथी काढली, इतर मागासवर्गीयांच्या करता त्या ठिकाणी आपण महाज्योती काढली आणि आमच्या आदिवासी समाजाच्या करता आम्ही त्या ठिकाणी आरती काढली. अशा वेगवेगळ्या संस्था या आपण काढल्या. त्याच्यातनं त्या गोरगरिबांच्या मुलांना मुलींना शिकवण्याचं काम करतो. परदेशात जायचं असेल तर त्यांना 40-40 लाख रुपये, पण गरीबाचा मुलगा मुलगी पाहिजे आणि अतिशय हुशार पाहिजे, ब्रिलियंट अशा पद्धतीनं पाहिजे. त्यांना गरीबाच्या पोटी जन्माला आलं म्हणून परदेशात उच्च शिक्षणाच्या करता त्याची धमक आणि ताकद असेल तर त्यांना तशा पद्धतीनं आम्ही काही मुलांना मुलींना दरवर्षी पाठवतो. त्याच्यात देखील आपण या अल्पसंख्याक समाजाचा समावेश केला. शादीखाना असेल त्याच्या संदर्भातले आम्हाला सगळ्यांना शहरामध्ये वावरत असताना, शहरं वाढत असताना दफनभूमी लागते, स्मशानभूमी लागते. पूर्वीच्या स्मशानभूमी कमी पडायला लागलेल्या, लोकसंख्या वाढल्यानंतर जर काही दुःखद घटना घडली तर दुसरे लोक थांबायला तयार नाही. त्याच्यामुळं ज्याचं दुःखद निधन होतं त्याचा अंत्यविधी करत असताना तिथं कुणाला रांगेत पण उभं राहता कामा नये. ही गोष्ट घडली. जगामध्ये करोना आला, देशामध्ये करोना आला, महाराष्ट्रात करोना आला, पुणे जिल्ह्यात करोना आला, माझ्या जुन्नर मध्ये करोना आला. त्यावेळेस तुमच्या माझ्या किती जवळची माणसं आपण
त्या गमावल्या. किती जणांना कोरोना झाल्यानंतर ते आपल्याला सोडून गेले. हे दुःख तुम्हाला मला आहे. त्या सर्वांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. पण त्याच वेळेस आमचं पोलीस दल काम करत होतं, आपलं नर्सेस काम करत होत्या, पॅरामेडिकल स्टाफ काम करत होता, डॉक्टर लोक काम करत होते, महसूल विभाग काम करत होता, अनेक लोक काम करत होते. आपण घरात बसायचो त्यावेळेस पोलीस परेड करायचे आणि लोक त्यांच्या अंगावर फुलं टाकायचे. आम्ही ऑक्सिजन देण्याचं काम तुम्हाला करत होतो. तिथं बाकीचं सगळं आपण ऑक्सिजन थांबवलेला होता. का तर पहिलं माणसं तर जगवली पाहिजे. त्यांना ऑक्सिजन कमी पडतोय, शॉर्टेज झालं होतं. काही काही ठिकाणी फोन यायचे रात्री 12, 1, 2 ला ताबडतोब टँकर पाठवा, ऑक्सिजन पाठवा, नाहीतर इथं अडचण निर्माण. व्हेंटिलेटर्स पाठवले, त्या ठिकाणी आपले वेगवेगळ्या प्रकारच्या ॲम्ब्युलन्स पाठवल्या, वेगवेगळ्या पद्धतीनं पॅरामेडिकल स्टाफच्या करता आम्ही इंजेक्शन पाठवली रेमडेसिवीरची. आम्ही त्या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे वॅक्सिन पाठवलं, त्याच्यातनं मार्ग काढला. पण त्या काळामध्ये जनतेची सेवा करत असताना, ड्युटीवर असताना ज्यांचं दुःखद निधन झालं त्याबद्दलची खंत आम्हाला आहे. पण त्यांचं कुटुंब उघड्यावर पडू नये म्हणून त्यांना 50 लाख रुपयाची मदत राज्य सरकारने त्या ठिकाणी केली. काही पोलीस दलातले अधिकारी आपल्याला सोडून गेले ड्युटीवर असल्यामुळे, काही म्हणजे पोलीस हवालदार, शिपाई हे आपल्याला सोडून गेले, PI, PSI सोडून गेले, DYSP सोडून गेले. अशा पद्धतीनं आपण त्याच्यातून मार्ग काढला आणि समाजाला पुन्हा उभं करण्याचं काम केलं. मित्रांनो, आज मी तुमच्या सगळ्यांच्या पुढं जुन्नर नगर परिषद निवडणूक 2025च्या करता मत मागण्याच्या करता येतोय. गाड्याच्या शेजारचं बटन दाबण्याच्या करता विनंती करतोय. त्यावेळेस माझी एकच तुम्हाला सगळ्यांना सांगणं की पर्यटनाला महत्व आम्ही त्या ठिकाणी देतोय. त्यामध्ये कुठं बोटिंग करता येईल, कुठं त्याच्यामध्ये सुविधा देता येईल, कुठं ते अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मोठ्या प्रमाणात सध्या आपल्या अहिल्यानगर जिल्हा, आपला त्या ठिकाणी पुणे जिल्हा आणि आपला नाशिक जिल्हा यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं संकट आपल्या सगळ्यांच्यावर आलेलं आहे. आणि ते संकट म्हणजे बिबट्यांचा हल्ला. बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये अनेक लोकांना, अनेक मुलांना, मुलींना आपण त्या ठिकाणी गमावलेलं आहे. आणि याबद्दल सातत्याने शिवाजीराव पाटील, दिलीप वळसे पाटील, आमचे अतुल बेनके आणि सगळेच हे लोकप्रतिनिधी दादा याच्यातनं मार्ग काढा. मुख्यमंत्र्यांना सांगतायत, मला सांगतायत, वनमंत्री आमचे गणेश नाईक साहेब त्यांना त्या ठिकाणी सांगतायत आणि त्याच्यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करतोय. मधल्या काळामध्ये मित्रांनो तुम्हाला आठवत असेल, जुन्नर तालुका हे बिबट्या प्रवण क्षेत्र म्हणून घोषित केलेला आहे. इथं मानव बिबट्या संघर्ष हा चिंताजनक झालेला आहे. त्यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठीचं काम आपण केलंय. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या फॉरेस्ट विभाग, कायदे वेगळे, नियम वेगळे. काही बाबतीमध्ये अशा प्रकारच्या प्राण्यांना गोळी घालता येत नाही बंदुकीने, त्याच्याकरता परवानगी घ्यावी लागते. आणि त्या सगळ्या परवानग्या घेत असताना आपल्याकडे बिबट्यांचा त्रास मागील काही वर्षामध्ये वाढलेला आहे. उसाचं क्षेत्र वाढलंय, त्याच्यामुळे माझ्या या 3 जिल्ह्यामध्ये आहेच. परंतु तो जुन्नर, खेड, आंबेगाव, पारनेर, तिकडं पलीकडे शिरूर मधनं आता दौंड, बारामती सगळीकडे उसाच्या क्षेत्रामध्ये त्यांनी त्या ठिकाणी वास्तव्य ठेवायला सुरुवात केलेली. बिबट्या संघर्ष कमी व्हावा म्हणून आम्ही मधल्या काळामध्ये तातडीनं 11.25 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला. 20 विशेष रेस्क्यू टीम आपण दिल्या, 500 पिंजरे थेट देण्यात आले, 20 त्याच्या संदर्भामध्ये गन देण्यात आल्या, 500 ट्रॅप कॅमेरे, 250 लाईव्ह कॅमेरे, 500 हाय पॉवर टॉर्च, 500 स्मार्ट स्टिक, 20 मेडिकल इक्विपमेंट किट या पद्धतीने आपण देतोय. मित्रांनो, हे सगळं करावं लागतंय. त्याच्याकरता आम्ही केंद्र सरकारला पण विनंती केली. आम्ही जसं मागच्या काळामध्ये बैलगाडा शर्यत बंद केल्यानंतर कोर्टामध्ये जाऊन आपण त्याच्यामध्ये यश मिळवलं, प्रयत्न काही वर्ष करावे लागले पण यश मिळालं. तशा पद्धतीनं कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये राहून जर बसत नसेल तर हे बिबटे जंगलातले नाही, हे बिबटे उसामध्ये वाढलेले आहेत.
त्यांना जंगलात सोडलं तर ते जंगलात राहू शकत नाही, पुन्हा येतात उसाच्या भागातच. त्याच्यातले काही वंताराला पाठवले. ते अंबानींनी तिथं 3.5 का 4 हजार एकराचं एक प्राणी संग्रहालय आणि त्यांना सगळी सोय केलेली आहे. पण तेवढ्यावर प्रश्न सुटत नाही. आता देखील हे बिबटे ठेवण्याच्या करता एक मोठी व्यवस्था हे देखील आपण त्याचं काम सुरू केलेलं आहे. आणि आपला प्रयत्न आहे की हे बिबटे सगळे पकडायचे आणि त्याच्यामध्ये लोकांचा बिबट्याचा संबंध त्या ठिकाणी येऊ द्यायचा नाही. या पद्धतीचं काम आमचं मित्रांनो सगळ्यांचं चाललेलं आहे. मित्रांनो, अलीकडे तंत्रज्ञान झपाट्याने बदलतं, त्याच्यामध्ये आपण काळाबरोबर चाललं पाहिजे. आमचे आजोबा पंजोबा शेती करायचे त्यावेळेस मोठा होत्या. मोठा काढल्यानंतर त्या पलानी आल्या. पलानी गेल्यानंतर पाईपलाईन आली. पाईपलाईन केल्यानंतर 2-2, 3-3 ठिकाणी टप्पे करून लोक पाणी द्यायला लागले. लांब लांब 20-20, 30-30 किलोमीटर लिफ्ट झाल्या. त्याच्यातनं ठिबक आलं, त्याच्यातनं स्प्रिंकलर आला, मायक्रो स्प्रिंकलर आला. आता ठिबकच्या माध्यमातून माझ्या जुन्नर घरात तुम्ही कांदा पिकवता, तुम्ही त्या ठिकाणी टोमॅटो पिकवता, तुम्ही ऊस पिकवता, भाजीपाला पिकवता, द्राक्ष पिकवता. अतिशय बहादर शेतकरी इथला आहे. त्याच्यावर प्रक्रिया करणाऱ्या कारखानदारीला आम्ही प्रोत्साहन देतोय. साखर कारखानदारी अडचणीत आली तर NCDC कडनं आम्ही मदत करतोय सहकारी साखर कारखान्यांना. त्या संदर्भामध्ये देखील मला आता दिलीप वळसे पाटील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे व्हाईस चेअरमन आहे, पवार साहेब चेअरमन आहे, अध्यक्ष आहे, आम्ही त्याच्यामध्ये ट्रस्टी आहोत. त्याकरता हे नवीन तंत्रज्ञान आम्ही गेले 3 वर्ष बारामतीमध्ये राबवलंय. कृषी विज्ञान केंद्र जसं तुमच्याकडे मला वाटतं आदिलरावच आहे ना कृषी विज्ञान केंद्र, तशा पद्धतीनं बारामतीमध्ये कृषी विज्ञान केंद्र आहे. ते आम्ही सगळेजण उत्तम चालवतो आणि त्याच्यातून जो 100 टन ऊस काढायचा तो आता 140 टन ऊस काढतोय. खत कमी लागतंय, पाणी कमी लागतंय. आधुनिक पद्धतीनं ते AI कृत्रिम बुद्धिमत्ता ते सांगताय की आज उष्णता इतकी वाढलेली, एवढं पाणी द्या, तेवढंच पाणी द्यायचं. खत डायरेक्ट आपण पूर्वी पहिली नळी, दुसरी नळी, कच्ची बांधणी, पक्की बांधणी, ते ऊसाच्या पानामध्ये खत पडायचं, निमार्थ वाया जायचं. आता पाण्यातनं आपण नॅनो युरिया बाकीची खतं पाण्यातनं देतो, त्याच्यावर खत वाया जात नाही, उलट खताची बचत होते. मित्रांनो, त्याच्याकरता आम्ही 500 कोटी रुपयाचं अनुदान ह्या AIच्या करता ठेवलेलं आहे. BSIने पण काही हजार एकराला अनुदान द्यायचा निर्णय घेतलेला आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, आमचे संजय काळे, दिलीप वळसे पाटील त्या बँकेमध्ये आहेत. त्यांनी मला वाटतं 3 कोटी रुपये AIच्या करता ठेवलेले. AIचा वापर करील त्यांना वाटतं 10,000 रुपये एका शेतकऱ्याला ते देणार. त्याचा फायदा घ्या ना. आम्ही पहिल्यांदा आमच्याकडे केलं तेव्हा मी जुन्नरकरांना सांगायला आलो, तुमच्याकडे ट्रायल घेत नाही, ट्रायल मी घेतली, अनुभव आम्ही घेतलाय. का तर उद्या नुकसान झालं तर आमची सहन करण्याची क्षमता आहे. पण सगळ्यात माझ्या शेतकरी बळीराजाची नाहीये. आणि ते सिद्ध झाल्यावर राज्याचा कार्यक्रम घेतलाय, VSIचा कार्यक्रम घेतलाय, साखर कारखान्याचा कार्यक्रम घेतलाय. कांद्याला पण AI करता येतं, द्राक्षालाही करता येतं, फळबागांनाही करता येतं. आपल्या इथला मँगो काय त्याचं ना, शिवनेरी हापूस, त्यालाही करता येतं. ज्या ज्या गोष्टी करण्यासारख्या होत्या त्या केल्या. वल्लभशेठ बेनकेच्या काळात केल्या, अतुलच्या काळात केल्या. परंतु यावेळेस तुम्ही मला नाराज केला. अरे मी ती भोर राजगड मुळशीची सीट काढली, कुणाला वाटलं नव्हतं. काही 1000 मतांनी शंकर मांडेकरांना निवडून आणलं. सगळेजण आमच्या सुनील शेट्टीच्या विरोधात होते, सगळे एकत्र आले. 1,00,000 मतांनी सुनील शेट्टी निवडून आला की नाही? आणि तुम्हाला काय झालं? मी 1,00,000 निवडून आलो. मी विधानसभेला 48,000 रुपये 48,000 मतांनी मागे होतो. अर्थमंत्री असल्यावर रुपया तोडण्यात आला. 48,000 मतांनी आमचं सीट मागे होतं. 5 महिन्यांनीच ते भरून काढलं. 1,00,000च्या पेक्षा जास्त मतांनी आलं. बारामतीत आलो. बारामती काय साधी सुधी आहे? त्याच्यामध्ये माऊली कटके
माझा हवेली शिरूरचा उमेदवार जो तर पाऊण लाख मतांनी आला आणि इथंच तुम्ही आम्हाला काय बरोबर नाही केलं. एवढी कामं केली 5 वर्षात मी किती कामं केली बघा ना. अतुलने पाठपुरावा केला, आम्ही लक्ष दिलं, दिलीप पाटलांनी लक्ष दिलं, शिवाजीराव पाटलांनी लक्ष दिलं, आमचे संजय काळे असतील, गणपतराव फुलोडे असतील, पांडुरंग पवार असतील, सगळ्या सहकाऱ्यांनी आमच्या लक्ष दिलं, बाळासाहेब खिलारी असतील, सगळे काही सहकारी आमच्या लाडक्या बहिणी असतील, त्यांच्याकरता चांगल्या योजना झाल्या. केवढी मोठी सभा माझी लाडक्या बहिणीची झाली. आयला म्हणलं आपल्याला आता ही मागं टाकतोय का काय कोणाला लीड मध्ये, पण कुठं गाडे फसलं कोणाला माहिती. शेवटी तो तुमचा अधिकार आहे. मी त्याच्यामध्ये कुठेतरी आम्ही चुकलो असू, आम्ही चूक दुरुस्त करू. आता पुन्हा मी जुन्नरच्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तुमच्या पुढे आलो, चांगले उमेदवार घेऊन आलो, काही अनुभवी आहेत, काही नव्या दमाचे. नवीन पिढी पण शिकली पाहिजे, अनुभवी लोकांनी त्यांना शिकवलं पाहिजे. या पद्धतीनं आम्ही वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांना पण प्रतिनिधित्व त्या ठिकाणी दिलेलं आहे. याही गोष्टीचा विचार आपण सर्व सहकारी मित्रांनी या निवडणुकीच्या निमित्तानं केला पाहिजे. तुम्हाला प्रत्येकाला 3 मतं देण्याचा अधिकार आहे. माझ्या मंचर मधल्या लोकांना 2 मतं द्यायचा अधिकार आहे, कारण तिथे नगरपंचायत आहे. एक नगराध्यक्षाला आणि एक त्या प्रभागातल्या एकच तिथं व्यक्ती आहे नगरसेवक त्याला. आपल्याकडे मात्र प्रत्येक प्रभागात 2 आणि नगराध्यक्षाच्या उमेदवार आमच्या स्नेहलताई निलेश खोत या त्या ठिकाणी उमेदवार आहेत. माझी तुम्हाला विनंती आहे की आम्ही सर्वांना बरोबर घेऊन चालतो. माझे निर्णय होत असताना मी जातीपातीचा नात्या गोत्याचा विचार करत नाही, मी सर्वांचा विचार करतो. लोक हक्काने येतात, जेवढं काही त्यांच्या करता येणं शक्य असतं ते आम्ही करतो. हे सर तुम्ही जुन्नर नगर परिषद निवडून दिली तर केंद्रात आमच्या ओळखी आहेत, एनडीए सरकारचा आम्ही घटक आहे, त्यांच्याकडनं काही योजना आम्ही आणू शकतो. शिवाजीराव पाटील 3 वेळेला खासदार होते, त्यांच्या अनेक अधिकाऱ्यांच्या मंत्र्यांच्या ओळखी आहेत, त्यांचा उपयोग आम्ही करून घेऊ शकतो. दिलीप वळसे पाटील साहेबांचा उपयोग करून घेऊ शकतो. माझ्या अनेक मान्यवरांच्या ओळखी आहेत, मी त्यांना शब्द टाकू शकतो. राज्य सरकारमध्ये आम्ही तुमचं प्रतिनिधित्व करतो, तिथं आम्ही तुम्हाला विकासाच्या बाबतीमध्ये मदत करू शकतो. जिल्हा वार्षिक योजना त्याच्यामध्ये मी पालकमंत्री आहे, तिथं आम्ही विकासाच्या करता मदत करू शकतो. CSR त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. बऱ्याचशा ठिकाणी मोठे मोठे उद्योगपती ओळखी झाल्यानंतर आम्ही शब्द टाकल्यानंतर दिलीपरावांनी आमच्या शिवाजीरावांनी तर ते आमच्या ऐकतात, त्याच्यातनं पण आपण मार्ग काढू शकतो. आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की विकासाच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीची सहकार्याची भूमिका ही मित्रांनो आमची सर्वांची आहे. इथं आरोग्याच्या ज्या काही गोष्टी तर आपण केल्या, रुग्णालय वगैरे ते सगळं केलं, ते 30 बेडचं ते पुढे वाढू, त्याच्यामध्ये आपण मार्ग काढू. पण तुम्ही साथ द्या ना, आम्ही साथ देऊ. आम्ही काही साधू संत नाहीये, तुमच्या आमच्या सारखी आपण सगळी हाडमासाची माणसं आहे. माणुसकी तुमची माझी जात आहे, बाकीचं आपल्याला काही माहिती नाही. आणि माऊलींनी तुकोबांनी हेच सांगितलेलं आहे आपल्याला, वारकरी संप्रदायाने हेच सांगितलेलं आहे, निर्व्यसनी राहा आणि चांगल्या पद्धतीने समाज पुढे न्या. आज इथं आम्ही कुणाची दादागिरी कबूल घेणार नाही. कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याच्या करता पोलीस दलाचं ते काम आहे, तिथं राजकीय हस्तक्षेप आम्ही होऊन देणार नाही. पोलिसांनी पण सगळ्यांना न्यायाच्या भूमिकेतनं वागणूक द्यावी. हा जवळचा हा लांबचा हा भेदभाव कुठल्याही अधिकाऱ्यांनी करण्याचं कारण नाही, ते नियमात पण बसत नाही. या प्रकारे बाबांनो आपण पुढे जाऊ. आणि मी जुन्नरला ज्यावेळेस सांगायला येतो त्यावेळेस मी माझ्या भागामध्ये केलंय. मी स्वतः बारामती बदलली का नाही, काही लोक बारामतीला आले तर बघा बारामती कशी केली. मला फक्त बारामती बदलून माझं पिंपरी चिंचवड बदलून कसं चालेल. एवढं मोठं शहर, पूर्वी पिंपरी चिंचवड कसं होतं, आता कसं झालंय.
कशा प्रकारच्या सुधारणा, डबल त्या ठिकाणी ब्रिज, त्याच्या संदर्भात सबवे, रोड सुरुतीकरण, उद्यानं, क्रीडांगणं, वेगवेगळी ऑफिसेस, वेगवेगळ्या इमारती, SRAच्या स्कीम, गोरगरिबांना झोपडपट्टीमधनं त्यांना चांगली घरं देण्याच्या स्कीम, पिण्याचं पाणी, सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्या करतोय, पुढेही करत राहणार आहे, कारण ते आमचं काम आहे. त्या प्रकारे आपल्याला सगळ्या ही गोष्टी करायच्या. मित्रांनो, मधल्या काळामध्ये आपण ज्यावेळेस 4 वर्ष मला वाटतं चीफ ऑफिसर होतं, तेच ना, 4 वर्ष 30 काळ, त्यावेळेस अतुल बेनके तुमचे आमदार होते. त्यावेळेस जवळपास हे जे काही परिचय पत्रक तुम्हाला दिलेलं आहे आमच्या स्नेहलताईंचं आणि आमच्या जुन्नर नगर परिषद निवडणुकीचं, त्यामध्ये आम्ही सगळा उल्लेख केलेला आहे की काय काय त्यामध्ये केलं. जवळपास जुन्नर नगर परिषदेमध्ये 116 कोटी 40 लाख रुपयाची कामं ही आपण करू शकतो. मित्रांनो, मी अनेक नगरपालिका बघतो, नगरपालिकेचं उत्पन्न आता मागाशी सकाळी आमची 10 वाजता दिलीपराव शिवाजीराव माझी सभा झाली मनसरला. मनसरचं बजेट आहे 2 कोटी रुपये, 1.5 का 2 कोटी रुपये उत्पन्न चुकून बजेट म्हणलं. आणि आता तिथं नगरपंचायत 2021 ला झाल्यावर शिवाजीरावांनी, दिलीपरावांनी, मी, आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला. 105 कोटी रुपयाचं तिथं कामं केली. 105 कोटी कशाला म्हणतायत 105 कोटी? 1.5 कोटी कुठं, 105 कोटी कुठं? किती वर्ष लागली असती? अरे पण आहे ना करायचं. पूर्वीच्या काळामध्ये तुमच्याकडे जकात होती, आता जकात नाहीये. त्याच्यानंतर लोकल बॉडी टॅक्स आला, LBT तेही काढलं, व्हॅट आला तेही काढलं, सेल टॅक्स आला तेही त्या ठिकाणी काढून टाकलं. आता GST आलेला आहे. तो GST मध्ये 50% केंद्राला जातो, 50% राज्याला जातो. त्याच्यातनं आम्ही वेगवेगळ्या शहरांना निधी देऊ शकतो, मदत करू शकतो, विकासाला हातभार लावू शकतो. मी नुसतंच स्नेहलताईंना किंवा बाकीच्या आमच्या शीतल किरण मुंडेंना, विनायक जनार्दन गोसावी, रोहिणी नितीन गायकवाड, प्रशांत दत्तात्रय सराईकर, भारती देवराम मेहर, अकीफ अब्दुल मुनाफ इनामदार, स्मिताताई प्रकाश सुंटले, अभिजित शांताराम रोकडे, अनुजा गणेश पातुरकर, फिरोज खान महबूब खान पठाण, लक्ष्मीकांत साहेबराव कुंभार, दीपिका सचिन तांबोळी, हरीश शांताराम भवाळकर, वैष्णवी अतुल चतुर, धनराज भवान सिंग खोत, मंसुरी सना शफी, सय्यद मोहम्मद साकी मोहम्मद काशी, अब्दुल वाजिद अब्दुल रजाक इनामदार, अतार हिना तौसी, या सगळ्या माझ्या बांधवांना, भगिनींना आम्ही उमेदवारी दिलेली आहे. आम्ही आमचं काम केलंय. 2 तारखेला आपण आपलं काम घड्याळाच्या शेजारचं बटन दाबायचं करा. मी विकास कामामध्ये जे जे सांगितलंय ते दिलीप वळसे पाटील साहेब, शिवाजीराव आढळराव पाटील त्या सगळ्यांच्या साक्षीनं सांगितलेलं आहे. माझ्या जुन्नर मधल्या सगळ्या माझ्या जीवाभावाच्या, सहकाऱ्यांच्या, माझ्या लाडक्या बहिणींच्या, बांधवांच्या साक्षीनं सांगितलेलं आहे. मी शब्दाचा पक्का आहे. त्यामध्ये मी कुठं कमी पडणार नाही. फक्त दिलेला निधी हा सत्कारने लागला पाहिजे, कामाचा दर्जा चांगला असला पाहिजे. मी काही भागात पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये, बारामतीमध्ये सकाळी 6 ला उठून जातो, कामं बघत असतो. हिंजवडीला पण 6 ला गेलो का, तर लोकांना त्रास होऊ नये. 6 ला बरीचशी लोक आंघोळी पांघोळी करत असतात, त्यावेळेस गर्दी कमी असते. मी 10च्या पुढे गेलो तर गर्दी होईल, चोकअप होईल, सगळेजण फोटो 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 जात आहे, सेल्फी सेल्फी सेल्फी. नाही काढून द्यावं तर काय ताटलाय, साला काढून देत म्हणजे आम्हालाच कोणाशी बरं फोटो काढून द्यावा तर त्याचा धंदा काय ती माहिती नाही. यायला ती 2 नंबरचा धंद्यावाला असला की झालं आमची बिन पाण्याने. बघा अजित पवारची कुणाबरोबर संबंध सत्यानाश. त्याच्यामुळं म्हटलं पहाटे 6 ला उठा. अलीकडे 6:30 ला उजाडते, त्याच्यावर 6:30 ला जावं लागते, कारण अंधारात तर साच पडत बसण्यात अर्थ नाही. विचारलं तर पाहिजे. त्याच्यामुळं पण मी आळस करत नाही. तुम्ही बघा अनेक वर्ष
मी तशा पद्धतीनं काम करतो. मी कामाचा माणूस आहे, मी बिनकामाचा नाही, मी शब्दाचा पक्का आहे, त्याच्यामध्ये मी बदलत नाही. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की माझ्या जुन्नरकरांना, माझ्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असणाऱ्या शिवनेरीच्या पायथ्याशी तुम्ही राहता, तुम्ही फार नशीबवान आहात. हे नशीब कदाचितच कुणाच्या वाट्याला येतं, ते तुमच्या वाट्याला आलेलं आहे. त्या गोष्टीचा पण आपल्या इथं 5 कुकडीची धरणं आहे, त्याची परिस्थिती चांगली आहे, त्याच्यातनं पाण्याची कमतरता नाहीये. या सगळ्या गोष्टीचा फायदा आपण सगळेजण मिळून त्या ठिकाणी घेऊया, हीच आपल्याला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो. त्याच्यामध्ये आम्ही जुन्नर शहरात माणिकराव चौकात स्वराज्य संकल्पक श्रीमंत शहाजीराजे भोसले प्रवेशद्वार भव्य वेस उभी केलेली, नवीन शुद्धी पाणी पुरवठा योजना 14 कोटीच्या अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. किल्ले शिवनेरीच्या परिसरामध्ये विकासाच्या माध्यमातून किल्ल्याच्या भोवती कॉन्क्रीटचे रस्ते आणि स्ट्रीट लाईटची बहुतांशी कामं पूर्ण करत आणलेली आहे. जुन्नर शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्व धार्मिक स्थळांच्या विकासासाठी भरीव अशा प्रकारचा निधी आम्ही दिला. त्यामध्ये सोनार समाज, भोईर समाज, गुजराती समाज, नाभिक समाज, कुंभार समाज, कासार समाज, राजपूत समाज, श्रीवीर कैकय्या समाज, परीट समाज, माई समाज, खटिक समाज, मातंग समाज, धनगर समाज, देवांग कुष्टी समाज, गोसावी समाज, ब्राह्मण समाज, मराठा समाज, डोर समाज, लिंगायत समाज, जैन समाज, मुस्लिम समाज अशा सर्वच धर्मातील धार्मिक स्थळांचा समावेश आहे. कुणाला त्याच्यामध्ये सोडलं नाही, 19-20 केलं नाही. सर्व जाती धर्मांच्या मध्ये सलोखा राहील यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्या राष्ट्रवादीचा घड्याळ त्या ठिकाणी काम करत आहे. जुन्नर शहराच्या नवीन सुसज्ज पोलीस स्टेशनच्या करता 5 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला. जुन्नर तालुक्यातल्या नवीन मुख्य प्रशासकीय इमारतीच्या करता 37 कोटी रुपये मंजूर केले, त्याचंही काम प्रगती पथावर आहे. तहसीलचं सर्व मुख्यालय एकाच ठिकाणी असणार आहे, त्याला प्रशासकीय बिल्डिंग आपण म्हणतो. मध्ये आम्ही येऊन तुमची न्यायालयाच्या बिल्डिंगचं उद्घाटन केलं. तिथं लोक न्याय मागायला जात असतात. भविष्यामध्ये आम्हाला जुन्नर शहरातला वीज पुरवठा सुरक्षित करण्यासाठी विजेच्या तारांच्या जाळातून म्हणजे अंडरग्राउंड केबल ते टाकायचं आहे, ती लाईन करायची आहे. जुन्नर शहरात सांडपाणी शुद्धीकरण, ज्याला STP सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांट आपण म्हणतो, तो आपल्याला निर्माण करायचा आहे. शहरामध्ये मुख्य गणपती मिरवणूक मार्ग 2.8 किलोमीटर पूर्णपणे कॉन्क्रीटचा आपल्याला करायचा आहे. ही काही नवीन इमारत आपण करतोय, तिथं अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय मंजूर झालेलं आहे, त्याचं उद्घाटन पण काही दिवसापूर्वी आम्ही केलं. पक्षकार लोकांच्या ओघ वाढल्यामुळे तिथे पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवती, त्याच्यातनं आम्ही मार्ग काढू. तिथं ज्या काही अपूर्तता आहे त्या पूर्ण करण्याच्या करता जी आमची जबाबदारी आहे ती जबाबदारी आम्ही पार पाडू. निवासाची तिथं व्यवस्था करू. त्याच्यामध्ये 30 खाटांचं हॉस्पिटल, ज्याचा उल्लेख आता अतुलने केला, ते पुढच्या टप्प्यामध्ये 100 खाटांचं करू. शिवनेरी किल्ल्यावर 2004 पासून विकास कामांना सुरुवात झाली. आजपर्यंत 82 कोटी रुपये खर्च केले. नुकत्याच शिवनेरी किल्ल्याचा युनेस्कोच्या यादीमध्ये आपण समावेश केलेला आहे. राज्य सरकारने त्याच्याकरता नामांकन मिळवलंय. त्यामुळं जगाच्या पाठीवर शिवनेरी किल्ल्याची एक नवी ओळख निर्माण झालेली आहे. किल्ले संवर्धन हा कार्यक्रमावर आम्ही निधी देतो. छत्रपती शिवरायांना अपेक्षित असणाऱ्या सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाऊन राज्य करण्याचं काम आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून करतोय. त्या भूमिकेला आपण सगळ्यांनी आशीर्वाद द्या, पाठिंबा द्या, सहकार्य करा. त्यामध्ये कुठेही तुम्ही वेगळा विचार करू नका. मतदानाला गेल्यानंतर 3 बटणं दाबत असताना 3 वेगवेगळी मशीन असती, तिथं घड्याळ 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 एवढंच त्या ठिकाणी तिन्ही पण एकाच मशीनवर तसंच होणं मला काही माहिती नाही, मी जरा माहिती घेऊन सांगेन. परंतु एका मशीनवर करताच येणार नाही. नगराध्यक्षाच्या करता एक मशीन असेल आणि दुसऱ्यांच्या करता एक मशीन असेल. ठीक आहे, त्याच्याबद्दलची माहिती लगेच त्या ठिकाणी घेतो, कारण सारखे निर्णय बदलतात, त्यांचा अधिकार आहे. काल रात्री आला निर्णय, नेहमी 30 तारखेला संध्याकाळपर्यंत सभा असायची, आता 1 तारखेला रात्री 10 पर्यंत परवानगी दिली आणि 2 तारखेला सकाळी मतदान करायचं. 1 तारखेला रात्री 10 पर्यंत
आता 1 तारखेला आपण कशाची वाट बघतो, मी 10 पर्यंत म्हणजे चांगले उमेदवार निवडून द्यायची वाट बघतो ना. सगळे बुद्धीला आपण म्हणत असतो काय करायचं. वेगळा अर्थ काढू नका. तुमच्या मनात जे आहे ते माझ्या मनात नाही, एवढंच मी त्याबद्दल सांगतो. परंतु मित्रांनो, माफ करा, मला पुढं जायचंय. मला खूप आज दिवस लहान आहे म्हणून मी पहिलं भाषण केलं. आता हे तिघही नेते भाषण करतील. कृपा करून थांबा आणि मला साथ द्या, मला आशीर्वाद द्या. घड्याळाला विसरू नका. विधानसभेमध्ये जो काही आम्हाला झटका दिला तो झटका आता काही देऊ नका, अशी आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो. आणि निश्चितपणे उद्याच्या 5 वर्षात या स्नेहलताईंच्या नेतृत्वाखाली त्या सगळ्या मान्यवर नगरसेवकांच्या मदतीनं तुमचा विकास करण्याच्या करता आमच्याकडनं जे काही जबाबदारी आम्हाला पार पाडावी लागेल ती जबाबदारी मी पार पाडीन, हा शब्द तुम्हाला देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी, जय भीम, खुदा हाफिज. काही पक्षप्रवेश या ठिकाणी संपन्न होता. जुन्नर नगर परिषदेचे माजी नगर